नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नावर. तो म्हणजे कापसाला यंदा काय भाव मिळेल. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कापसाचं क्षेत्र हे मोठं आहे. पण कापसाची वेचणी सुरू होताच शेतकऱ्यांचं पहिलं लक्ष लागतं ते भावाकडे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव हे डॉलर प्रमाणे थोडेफार बदलत आहेत. भारत हा जगातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. पण चीन, अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश अशा देशांतून मागणी किती आहे यावर भाव ठरतो. मागणी जास्त असेल तर भाव वर जातो आणि मागणी कमी असेल तर भाव खाली येतो. यावर्षी अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि दुष्काळ दोन्ही परिस्थिती आपल्याला जाणवल्या आहेत. काही ठिकाणी कापूस पाण्याखाली गेला तर काही ठिकाणी हे रोप उभंच राहिलं नाही. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी असेल तर बाजारात भाव वाढण्याची शक्यता नक्कीच आहे. भारत सरकारने कापसासाठी MSP ठरवलेला आहे, साधारणतः 8,100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. म्हणजे बाजारात भाव कमी झाला तरी शेतकऱ्यांना किमान ह्या दराने खरेदीची हमी राहते. मात्र खाजगी व्यापाऱ्यांकडून भाव MSP पेक्षा जास्तही मिळू शकतो जर मागणी वाढली तर. तज्ज्ञांच्या मते जर हवामानानं साथ दिली नाही आणि उत्पादन कमी झालं तर भाव 8,000 ते 9,200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकतो. पण जर उत्पादन जास्त झालं आणि निर्यात कमी झाली तर भाव हा 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच राहण्याची शक्यता आहे. आता आपण पाहूयात शेतकऱ्यांसाठी सल्ला, म्हणजेच आपण काय करायचं आहे. वेचणी करून बाजारात ताबडतोब विक्री करायची नाही. पहिल्या आवकीत भाव हा कमी मिळतो. कापूस सुकवून, स्वच्छ करून आणि थोडा साठवून ठेवला तर पुढे भाव वाढल्यावर फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, कापसाचा भाव हा हवामान, उत्पादन, मागणी आणि सरकारी धोरणावर अवलंबून असतो. म्हणून शहाणपणाचं पाऊल म्हणजे बाजारभाव पाहत हळूहळू विक्री करणे. तुमच्या मते यंदा कापसाला किती भाव मिळायला हवा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.